घरात मटण वड्याची भाजणी नाही, म्हणून मटण वडे बनवण्याचा प्लॅन कॅन्सल करताय? थांबा. आज मी तुम्हाला अशाच 4 पिठांचं सिक्रेट कॉम्बिनेशन सांगणार आहे, जेणेकरून वडे हे टम्म तर फुगतीलच, चवीला अप्रतिम लागतील आणि बराच वेळ असेच टम्म फुगलेले राहतील. वरून देणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल स्मोकी फ्लेवर, ज्यामुळे वडे हे अस्सल गावरान चवीचे लागतील आणि त्याची चव 100 पटीने वाढेल. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. 4 वाट्या तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. हे मी भाकरीसाठी बनवून आणलेलं होतं, तेच घरातील पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे वड्यांना कुरकुरीतपणा येतो. त्यानंतर वडे लवचिक होण्यासाठी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकलं, त्यामुळे वडे हे लवचिक होतात, कमी तेलकट होतात. अर्धी वाटी गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ टाकल्यामुळे वडे हे लवचिक तर होतातच, शिवाय त्याला रंग छान येतो. आणि 1 वाटी बेसन पीठ. बेसन पीठ टाकल्यामुळे वड्यांची चव ही अप्रतिम लागते. 1 छोटा चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा हळद. हळदीमुळे वड्यांना रंग छान येतो. आणि 1 छोटा चमचा बडीशोप आहे आणि 1 छोटा चमचा जिरे आहेत. धने आणि जिरे कच्चेच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे, जेणेकरून वड्यांची चव ही अप्रतिम लागते. याप्रमाणे आता जाडसर करून घेतलेलं जिरे आणि बडीशोपचं मिश्रण वड्यांच्या पिठामध्ये टाकलं. हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करायचं, जेणेकरून सर्व जिन्नसे व्यवस्थित मिक्स होतील. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पिठाला मध्ये खड्डा करून घ्यायचा आणि गॅसवरती मी कोळसा गरम करायला ठेवलेला आहे. कोळसा वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायचा. अशा प्रकारे छानपैकी कोळसा लाल झाला की चिमट्याच्या साहाय्याने पिठामध्ये ठेवायचा आणि वरून 2 चमचे गावरान साजूक तूप टाकायचं आणि झाकण ठेवायचं. कोळशाचा आणि तुपाचा अरोमा दिल्यामुळे वडे हे अस्सल गावरान चवीचे होतात. थोडंसं गार झाल्यानंतर कोळसा काढून घ्यायचा. आता हे सर्व पीठ हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. वडे मळण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. सुरुवातीला थोडंसं गरम पाणी टाकलं आणि चमच्याच्या साहाय्याने पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं. एकाच वेळी खूप पाणी टाकण्यापेक्षा थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, म्हणजे अंदाज येतो, नाहीतर पीठ फार पातळ होतं. त्यानंतर आणखी पाणी टाकलं. जसं लागेल असंच पाणी टाकायचं आहे आणि नंतर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हाताला भाजणार नाही. आणि थोडंसं पीठ गार झाल्यानंतर मग मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ सुरुवातीलाच पातळ मळलं तर वडे थापता येत नाहीत. घट्ट झालं तर आपल्याला पातळ करता येतं, म्हणून पीठ घट्ट मळायचं आणि 1.5 ते 2 तासासाठी झाकून ठेवायचं. कमीत कमी 1 तास तरी झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ हे आपलं छानपैकी मुरतं. आता पीठ मुरलेलं आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मग गोळे करून घ्यायचे. पिठाचे गोळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकतात. तर मी मध्यम साईजचे गोळे केलेले आहेत. आणि आता पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटावरती प्लास्टिक पेपर ठेवला आहे आणि अगदी थोडासा तेलाचा हात पुसायचा आणि गोळा घेऊन हलक्या हाताने थापायचा आहे. फार जोर लावायचा नाही, अगदी हलक्या हाताने हे वडे थापायचे असतात. आणि अशा प्रकारे अगदी गोल गरगरीत असे वडे आपले तयार झालेले आहेत. कढईमध्ये तेल गरम छानपैकी झालेलं आहे आणि गरम तेलामध्येच वडे सोडायचे आहेत, म्हणजे वडे हे टम्म तर फुगतातच, पण कमी तेलकट होतात. स्लो गॅसवरती जर वडे तुम्ही तळले तर वडे तेल जास्त पितात आणि तेलकट होतात. म्हणून वडे तळताना मध्यम गरम तेल हवं आणि गॅसची फ्लेम ही सुद्धा मध्यम ठेवायची आहे. आणि दोन्ही बाजूने पहा, उलटपुलट करत आपले वडे हे अगदी बॉलसारखे टम्म फुगलेलं आहे. आणि याच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतले. दुसरा वडासुद्धा पहा किती फुगतोय. तर तेलाचं टेम्परेचर चेक करूनच मग वडा टाकायचा आहे आणि दोन्ही बाजूने उलटपुलट करत वडे तळायचे आहेत. पहा, दुसरा वडासुद्धा अगदी बॉलसारखाच टम्म फुगलेला आहे. तर याच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतले आणि पाहू शकत असाल किती सुंदर गोल गरगरीत टम्म फुगलेले झालेले आहेत. हे वडे तुम्ही चिकन, मटण, मच्छी यासोबत खाऊ शकता किंवा जे शाकाहारी असतील ते गरम मसाल्याची कोणतीही भाजी त्यासोबत अप्रतिम चवीचे लागतात. तर आवडली ना वड्यांची इन्स्टंट रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्याप्रमाणे एकदा तरी नक्की करून पहा.
वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.